नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शास्त्री सर तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव बागुल इन्स्टिट्यूट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं जे स्टडी टाइम नावाचं चॅनल होतं ते आता मर्ज केलं आपण बागुल इन्स्टिट्यूट या नावाने. तर बागुल इन्स्टिट्यूटमध्ये आपण नवीन नवीन टेस्ट सिरीज आपण इकडे चालू करणार आहोत. जसे की जे मुलं ग्रुप डी ची तयारी करतात, RRB एक्झामची तयारी करतात, किंवा जे आता पूर्व पोलीस भरतीची तयारी करतायत, त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज घेऊन येणार आहोत. आणि त्याप्रमाणे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर असतील ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. म्हणजेच काय, तुम्हाला येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल. या अनुषंगाने आपण पोलीस भरतीचे जे प्रिव्हियस पेपर जे झाले होते, भरती जी 2019 ची होती, त्यात जे आपले 2021 मध्ये पेपर झालेले होते त्यांचेच आपण इकडं प्रिव्हियस इयरचे जे आपण बुद्धिमत्ता आणि गणित हे थोडं विद्यार्थ्यांना थोडं अवघड वाटतात, त्याच्यातले आपण जे क्वेश्चन आले होते पेपरामध्ये ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही बागुल इन्स्टिट्यूट या आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला येणाऱ्या काळात चांगले चांगले लेक्चर सुद्धा बघायला भेटतील. ओके. परत तुम्हाला मी सांगू इच्छितो, आपण एक 2-3 जिल्ह्यांचा क्वेश्चन पेपर बघितला होता. आज आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांची 19 नोव्हेंबरला झालेली, म्हणजे 19 नोव्हेंबर 2021 ला झालेली क्वेश्चन पेपर, ओके, पोलीस शिपाई भरती 2019 या जाहिरात मधील जो पेपर झाला होता 19 नोव्हेंबर 2021 ला, त्यातलं बुद्धिमत्ता आणि गणित यातले जे प्रश्न आले होते ते आपण आज सॉल्व्ह करून घेणार. म्हणजेच काय, तुम्हाला समजेल की पेपरांमध्ये कुठले कुठले क्वेश्चन येतात. म्हणजेच काय, तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर चला आपण लगेच सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. म्हणजेच काय, वेळ न घालता तर सुरुवातीला मी इकडे लिहून घेतो. इथं लिहितो मी अगोदर पिंपरी, ओके, पिंपरी चिंचवड पोलीस, ओके, पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती, ओके, पोलीस शिपाई भरती 2019 ची जाहिरात जी आली होती त्यातला हा पेपर होता. डेट कुठल्या डेटला झाला होता? 19 नोव्हेंबर 2021. तो पेपर आज आपण इकडे सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर त्याच्यात जे काही बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित मध्ये जे तुम्हाला प्रश्न आले होते ते आपण इकडे बघून घेणार आहोत. म्हणजेच काय, तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. ओके. तर लगेच आपण सुरू करणार आहोत, वेळ न घालता. पहिल्या प्रश्नाला कुठला प्रश्न आला होता, आणि त्या क्वेश्चन पेपरामध्ये तुमच्याकडे जर क्वेश्चन पेपर असेल तर तुम्ही त्या क्वेश्चन पेपरमध्ये डायरेक्ट बघू शकता की कुठल्या नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे. ओके. तर सुरुवातीला पहिला प्रश्न होता 7 नंबरचा प्रश्न होता. तुम्हाला प्रश्न बघा असा होता, अंकमालिका पूर्ण करा. ओके. प्रश्न काय होता बघा, एकदा लक्ष द्या इकडं. अंकमालिका पूर्ण करा. 11, 23, 35, 47, 59 डॅश आणि इथे डॅश. म्हणजेच काय, तुम्हाला ऑप्शन 1 होतं 73, 83. ऑप्शन 2 दिलं होतं तुम्हाला 71, 85. ऑप्शन 3 दिलं होतं तुम्हाला 71, 83. आणि ऑप्शन 4 होतं तुम्हाला 73, 85. ओके. तर मित्रांनो इकडे बघा, प्रश्न बघा, अंक मालिका पूर्ण करा. 11, 23, 35, 47, 59 आणि 2 तुम्हाला व्हॅकेंट जागा दिल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला ह्या जी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1, 2, 3, 4 याच्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला इकडे लिहायचा आहे. ओके. तर आपल्याला फाइंड करायचे, म्हणजे शोधायचे की इथं डिफरन्स किती आहे, किंवा स्क्वेअर केलंय का, घन घेतलंय का, काय घेतलंय. ओके. सुरुवातीला आपण काय करू बघू. बघा, त्याला 11 दुने 22, 22 मध्ये एक टाकला 23, 23 दुने 46. ओके, येणार नाही. मग आपण काय करू बघू, बरं डिफरन्स शोधू बरं याच्यातला. चला, 23 - 11 किती उरले? 2 नाही गेला, 1 राहिला म्हणजे 12. इकडे बघा 35 मधून 23 गेले
5मधून 3 गेले 2, 3मधून 2 गेला 1, म्हणजेच काय इकडे हा डिफरन्स आलाय. म्हणजेच काय 11 आणि 23 मध्ये 12चा डिफरन्स आहे, 23 आणि 35 मध्ये 12चा डिफरन्स आहे, 35 आणि 47 मध्ये सुद्धा 12चा डिफरन्स आहे, 47 आणि 59 मध्ये 12चा डिफरन्स आहे. म्हणजेच काय या 59 मध्ये 12 ही संख्या मिळवली, जे उत्तर येईल तुमचं ते उत्तर तुमचं असणार आहे या वॅकेंट जागेचं आन्सर. म्हणजेच काय 71 तुमचं पहिलं उत्तर आलेलं आहे. ओके, आता परत काय या 59 मध्ये तुम्ही 12 ऍड केले होते. ओके, हे ऍडिशन इकडे लक्षात द्या. आता 71 मध्ये 12 ऍड केले म्हणजे जे तुमचं उत्तर येईल तुमच्या या वॅकेंट जागेचं आन्सर असणार. म्हणजे काय 2 आणि 1 3, 7 आणि 1 8, म्हणजेच काय 71 आणि 83 हे दोन नंबर्स ज्या ऑप्शन मध्ये असतील ते ऑप्शन तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, बघा बस शोधा बरं, चला लवकरात लवकर पटापट बघायचं तुम्ही. 71 कुठे ऑप्शन ए मध्ये दिसतंय का? नाहीये. ऑप्शन 2 मध्ये 71 85 नाहीये. ऑप्शन 3 मध्ये 71 83 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगू इच्छितो, तुम्हाला क्वेश्चन काय आला आहे आणि त्याचं उत्तर कसं काढायचं. ओके, तर अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह करून घेतलाय. चला लगेचच आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूया. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करत जा, म्हणजेच काय तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त सराव होईल. ओके, परत तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, आपण जे इतर लेक्चर्स घेतोय, जे डिस्क्रिप्शन मध्ये आपण मॅथचे वगैरे लेक्चर चालू केलेत, यांचे जर तुम्हाला PDF फाईल्स अवेलेबल पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक मारून होम मध्ये जाऊन नोट्स मध्ये जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. म्हणजेच काय तुमचा जास्तीत जास्त वेळ वाचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 9 नंबरचा क्वेश्चन होता तुम्हाला. बघा इकडं लोणावळा. ओके, लोणावळा तुम्हाला माहिती आहे लोणावळा काय आहे? थंड हवेचे ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्रातलं. लोणावळा येथे गेलेल्या, लक्ष द्या इकडं, लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7,575 रुपये झाला. ओके, लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7,575 रुपये झाला. तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च काढा. ओके, प्रश्न बघा, प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती. ऑप्शन मध्ये दिले तुम्हाला, ऑप्शन ए दिले तुम्हाला 33 रुपये. ओके, 33 रुपये. ऑप्शन 2 दिले तुम्हाला 303 रुपये. ऑप्शन 3 दिले तुम्हाला 333 रुपये आणि ऑप्शन 4 दिले तुम्हाला 403 रुपये. क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय आलाय तुम्हाला. लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7,575 रुपये आहे झाला, तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती. म्हणजेच काय 25 लोक गेले होते लोणावळ्याला फिरायला, त्यांना खर्च झाला होता 7,575. तर इथं आपल्याला आता आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे, आपण समजा कुठं पार्टी केली, जर आपले मित्र आले तर आपण काय करतो कॉन्ट्री गोळा करतो. म्हणजेच काय समजा आपले 1,000 रुपये खर्च झाले आणि आपले जर 10 मित्र गोळा झाले असतील तर आपण काय करतो किती रुपये कोणाकोणाला कॉन्ट्री आले. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आहे, 25 लोक गेलेले होते फिरायला लोणावळ्याला आणि त्यांना 7,575 रुपये खर्च आला आहे. तर एक प्रत्येकाच्या वाट्याला म्हणजे आपला हिस्सा म्हणतो आपण त्याला किती रुपये खर्च येईल. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असतं, जी संख्या दिलेली असते तिला डिवाइड बाय तेवढे नंबर्स ऑफ लोक करावे लागतात. म्हणजेच काय इकडे बघा, जी आपल्याला संख्या दिली किती रुपये झाला आहे 7,575 रुपये हा खर्च झाला. म्हणजेच काय किती लोक 25. ओके, म्हणजे काय 12 ती संख्या टाकतात, झालेला एकूण खर्च भागीला किती व्यक्ती होते. ओके, जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह केला, समजा 25 25 25 3 75, इथे 2 संख्या डबल घ्यायच्यात म्हणजे 0, 25 3 75, म्हणजेच काय 303 तुमचं आन्सर आलेलं आहे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं काय, मला असा टाईपचा तुम्हाला प्रश्न आला असेल तर तुम्ही काय करायचं,
विचारलं असेल की एवढे एवढे लोक होते किंवा त्यांना एवढा खर्च आला आहे, तर त्यांचं प्रत्येकाचा वैयक्तिक खर्च काढा. तर ह्या पद्धतीने झालेला खर्च इथे वरती लिहायचं, भागीला त्यांना भागाकारात त्यांना लिहायचे की एकूण किती व्यक्ती होते. ते काढल्यानंतर तुमचे उत्तर आले 303. चला पटापट तुम्ही वेळ न करता बघा बरं कुठला ऑप्शन बरोबर आहे. लगेच मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये कुठला आन्सर आहे. व्हिडिओ पॉज करायला लागला तर तुम्ही काय आन्सर आपले. चला बघा 303 उत्तर आले. कुठलं ऑप्शन करेक्ट आहे तुमचं, तर तुम्ही ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट आन्सर आलेलं आहे आणि तुम्ही आन्सर शीटमध्ये ते उत्तर लिहिलं असेल का तिथे. ओके, चला लगेच आपण एक तिसरा क्वेश्चन बघू. तिसरा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन होता तुमचा 10 नंबरचा. 10 नंबरचा क्वेश्चन होता. तिथं होतं एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15वा. ओके, मधल्या मुलाचा क्रमांक 15वा असल्यास प्रश्न बघा. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती. प्रश्न बघा, व्यवस्थित वाचा. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15 आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती. ऑप्शन 1 आहे तुमचं 30, ऑप्शन 2 आहे तुमचं 31, ऑप्शन 3 आहे तुमचं 29 आणि ऑप्शन 4 आहे तुमचं 28. ओके, प्रश्न बघा. हा प्रश्न या टाईपचा प्रश्न तुम्हाला मी जे आता प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतला आपण 2 क्वेश्चन पेपर जर तुम्ही आपल्या प्लेलिस्ट बघितले नसतील, अमरावती आणि पुणे शहर यांचे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतलं, त्यांच्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन आला. म्हणजेच काय, प्रत्येक परीक्षेत म्हणजे जेवढे पोलीस भरती तुमचे एक्झाम झालेले असतील पोलीस भरतीच्या, त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न आलेला. म्हणजेच काय, तुम्ही जर असे टाईपचे प्रश्न जर इकडे समजून घेतला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजेच काय, तुम्हाला असल्या टाईपचा जर तुम्हाला प्रश्न आला असेल तर तुम्हाला लगेच समजेल की आपण कुठेतरी लेक्चर बघितला होता आणि त्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकवलं होतं कसं काढायचं. ओके, चला आपण सॉल्व्ह करून घेऊ. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक किती होता, 15 होता. बघा आता ही रांग आहे, इथून 15वा नंबर त्याचा मधला आहे, मधला. ओके, मधला म्हणजेच काय, खालून सुद्धा 15वा आणि वरून सुद्धा 15वा. ओके, त्या रांगेत एकूण किती मुलं होती. ओके, म्हणजेच काय, वरून त्याचा 15वा नंबर आहे इकडून आणि इकडून सुद्धा 15वा नंबर आहे. म्हणजेच काय, मुलं किती असतील, कोणा मुलं कुठे कन्फ्युजन होतात, डायरेक्ट उत्तर सांगून देतात मुलं की 30 मुलं असतील. पण ऍक्च्युली कसं होतं, त्याच्या वरून 15वा नंबर आहे, खालून 15वा नंबर आहे. म्हणजेच काय, ती मधली संख्या आहे ना ती स्थिर आहे. म्हणजेच काय, तुमचं जर वरून 15 नंबर असेल तर खालून पण 15 होईल. पण तुम्ही जर वरून जर मोजत गेले डायरेक्ट खाली शेवटीपर्यंत तुमचं उत्तर जे येईल ना मित्रांनो, म्हणजेच काय, हे 15 तर आहेच वरून, प्लस खालून 15 म्हणजेच काय 30 झाले. ओके, 30 झाले. या 30 मधून जो आपली एक स्थिर असते, एक अंक जो आपला स्थिर असतो त्याला मायनस करावा लागतो. म्हणजेच काय, 30 मधून तुम्ही जर 1 मायनस केलं तर उत्तर तुमचं 29 येईल. ओके, तर तुम्हाला मला काय सांगायचंय, जर मध तुम्हाला कुठला प्रश्न आला असेल की समजा इथं 20वा मधला अंक तुमचा 20 नंबर आहे, तर काय करायचं, त्यात जास्त काही लॉजिक लावायचं नाही. त्या संख्येला डबल करायचं, त्यातला -1 करायचं. म्हणजेच काय, त्या संख्येला डबल करा, त्यातला 1 मायनस करा, म्हणजे तुमचं उत्तर निघणार आहे. तर बघा, चला बघा इकडं 15 तुम्ही डबल केलं तर तुमचं उत्तर येईल 30 मधून तुम्ही जर मायनस केलं तर ते उत्तर येईल 29. ऑप्शन 3 तुमचं राईट ऑप्शन आलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके, तर मित्रांनो, जे फ्रेंड्स आत्ताच आपल्या चॅनलला जॉईन झाले असतील त्यांनी आपल्या बागुल इन्स्टिट्यूटला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या, कारण यात तुम्हाला काहीतरी वेगळं शिकायला भेटणार आहे. ओके, चला लगेच आपण एक दुसरा क्वेश्चन घेऊन घेऊ पटापट. 4 क्वेश्चन आपण इकडे बघितले. आता 5व्या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करणार आहोत. एकूण 25 प्रश्न आपण इकडे घेणार आहोत, जे बुद्धिमत्ता आणि गणित चाचणीचे तुम्हाला प्रश्न आलेले होते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला. ओके, चला इकडे बघा 11वा नंबरचा प्रश्न आहे.
एक दोरी, एक दोरी 7, एक दोरी 7 ठिकाणी, लक्ष द्या इकडं, एक दोरी 7 ठिकाणी कापली असता, तुम्ही सुद्धा उत्तर काढू शकता डायरेक्ट, कापली असता तिचे किती तुकडे पडतील. प्रश्न बघा, एक दोरी 7 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे पडतील. मला ऑप्शन लिहिण्याच्या अगोदर तुमचं उत्तर तयार पाहिजे तुमच्याकडे, जर तुम्हाला येत असेल तर, आणि जरी येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. मी आहे जिकडे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन ए 7, ऑप्शन 2 8, ऑप्शन 3 9 आणि ऑप्शन 4 10. बघा इकडे, चला, एक दोरी दिली तुम्हाला, एक अखंड तुकडा दिलेला आहे. ओके, त्याला 7 ठिकाणी कापायचंय. म्हणजेच काय, पोरं डायरेक्ट उत्तर देतात आपल्या 7, काही न करता डायरेक्ट उत्तर आपल्याला 7 देतात पोरं. डायरेक्ट उत्तर इकडे 1 नंबर ऑप्शन क्लिक मारणार. ही बघा, ही दोरी आहे, ही दोरी आहे, ती किती पण फुटाची असू द्या, 10 फुटाची असू द्या, 20 फुटाची असू द्या. ओके, आपल्याला काय करायचं, तिला 7 ठिकाणी कापायची. म्हणजेच काय, बघा इकडे बघा, 1 ठिकाणी कापली, 2 ठिकाणी कापली, 3 ठिकाणी कापली, 4 ठिकाणी कापली, 5 ठिकाणी कापली, 6 ठिकाणी कापली आणि 7 ठिकाणी कापली. म्हणजेच काय, तुम्ही जर आता ते काउंटिंग केलं, ओके, तुम्ही जर आता याचे काउंटिंग केलं, तुमचं जे उत्तर येणार आहे ते तुमचं आन्सर असणार. चला सॉल्व करू. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजेच काय, जर तुम्हाला प्रश्न आला असेल एक दोरी 7 ठिकाणी कापली असता तिचे एकूण तुकडे किती पडतील, तर तुमचं उत्तर, जी संख्या दिलेली असते, ओके, जी संख्या दिलेली असते, म्हणजेच काय, n+1, n+1 हा त्याचा फॉर्म्युला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. काही तुम्हाला दिलं असेल, एक दोरी तिचे 10 तुकडे करायचे असतील तर तिचे किती तुकडे पडतील, तर n+1 लक्षात ठेवायचं, तुमचं उत्तर डायरेक्ट निघणार. म्हणजेच काय, n म्हणजे तुमची दिलेली संख्या प्लस त्याच्यामध्ये 1 ऍड करा, ते तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजेच काय, 8 तुकडे इकडे पडलेले आहे, तर तुमचं उत्तर आहे ते 8 नंबरचं 2 नंबरचं ऑप्शन आलेलं आहे. पण तुम्हाला जर विचारलं असेल, एक 10 फुटाची दोरी आहे, ओके, 10 फुटाची दोरी आहे, त्या दोरीचे आम्हाला किती 7 तुकडे करायचे, तर तिचे किती भाग पडतील. ओके, तर तिचे किती भाग पडतील सुरुवातीपासून, तर त्याचं आन्सर वेगळे आहे, तर तुम्ही तेवढं लक्षात ठेवायचं आहे. चला आपण दुसरा प्रश्न बघू. एक 12 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला त्या परीक्षेमध्ये, तो प्रश्न बघून घेऊ. इकडं 12 नंबरचा प्रश्न काय होता, चला लक्ष द्या. इकडं 12 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, संख्या माल्यावरती होता, 7 11 13 17 19 आणि इकडे तुम्हाला फाईन करायला लावलं होतं. ओके, बघा ऑप्शन ए 1 होता तुमचा 27, ऑप्शन 2 21, ऑप्शन 3 23, ऑप्शन 4 20. ओके, प्रश्न बघा, तुम्हाला संख्यामाला दिली. तुम्ही जर आपल्या प्लेलिस्टमध्ये बघितलं नसेल, संख्यामाला चॅप्टर आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील, प्राईम संख्या असतील, विषम संख्या, सम संख्या, सर्व प्रकारच्या आपण समसंख्या घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीची इकडे संख्यामाला आली आहे. चला बघा, काय याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तुम्हाला काय दिसतंय, चला याच्यामध्ये समसंख्या आहेत, नाही, विषम संख्या आहेत, ओके, विषम संख्या आहेत. पण त्या विषम संख्या कुठल्या आहेत बघा, विषम संख्या कुठल्या असतात, 3 6 असं असतं, 3 5 7 9 असं असतात. तर इथं बघा काय चेंजेस आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो, डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो. ह्या ज्या संख्या आपल्या दिलेल्या आहेत ना, या आपल्या मूळ संख्या आहेत सर्व. म्हणजेच काय, या अशा संख्या असतात की त्यांना फक्त स्वतःनेच भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही, एक आणि त्याच संख्येने. म्हणजेच काय, 7 11 13 17 19, या 19 ची पुढची मूळ संख्या कुठली तुम्ही शोधा बरं. तुम्हाला जर जमलं तर चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तर मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. चला
20च्या पुढे 19च्या पुढे 20, 20 ही एक समसंख्या आहे. 21, 21चा सुद्धा भाग जातो, 3ने भाग जातो. ओके, 7ने भाग जातो. 22, 22ला तर ऑलरेडी जातो, 11ने भाग जातो, 2ने भाग जातो. ओके, 22 नंतर आली तुमची 23. ओके, 23. ओके, 23 ही जी संख्या आहे, या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजेच काय, तुमचं जे येणार उत्तर आहे ते 23 आहे. जर तुमच्या ऑप्शनमध्ये 23 नंबर असेल तर तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजेच काय, तुमचं ऑप्शन 3 हे एकदम करेक्ट आन्सर आलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण एक संख्यामालेवरती क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतला आहे. लगेच आपण एक दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. चला, वेळ न घालता तुम्ही सुद्धा माझ्या मागं सॉल्व्ह करत जावा. किंवा तुम्हाला जर येत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण तुमची जास्तीत जास्त जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढं तुम्हाला फायद्याचं राहील. ओके, चला आपण लगेच दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वेश्चन जर तुमचा 20 नंबरचा 4913. ओके, क्वेश्चन होता 20 नंबरचा 4913 4913 या घन संख्येचे घनमूळ किती आहे. प्रश्न बघा, 4913 म्हणजे 4913 या घन संख्येचे वर्गमूळ किती. ऑप्शन ए होता तुमचा 16, ऑप्शन 2 होता तुमचं 17, ऑप्शन 3 होतं तुमचं 19, ऑप्शन 4 होतं तुमचं 23. ओके, लगेचच आपण एक दोन क्वेश्चन इकडे लिहून घेणार आहोत. नंबर तुमचा 21 नंबरचा क्वेश्चन होता इकडं 49 भागाकारात 0.07 इक्वल टू वाट. ऑप्शन ए होता त्याच्यामध्ये 0.7, ऑप्शन 2 होता त्याच्यामध्ये 70, ऑप्शन 3 होतं त्याच्यात 7, ऑप्शन 4 होतं त्याच्यात 700. त्याचनंतर 22 नंबरचा क्वेश्चन होता 8, 12 व 15 यांचा लसावी काढा. ऑप्शन ए बघा 150, ऑप्शन बी 240, ऑप्शन 3 196, ऑप्शन 4 120. चला, आपण इकडे आता एक 3 प्रश्न लिहून घेतले आहेत बॅक टू बॅक. सोपे प्रश्न आहेत, त्यात काय अवघड नाही आहे. क्वेश्चन वेज बघा, 4913 या घन संख्येचे घनमूळ किती आहे. ओके, सर्वात तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये की तुमचे वर्ग संख्या पाठ पाहिजे, तुमच्या घनमूळ संख्या पाठ पाहिजे. 1चा स्क्वेअर किती आहे, 2चा स्क्वेअर किती आहे, 20 पर्यंत तरी कमीत कमी पाठ पाहिजे. किंवा तुम्हाला घन सुद्धा पाठ पाहिजे, कमीत कमी 10 पर्यंत, जास्तीत जास्त 20 पर्यंत तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणजे कसं 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. अशाच पद्धतीने तुम्हाला घन सुद्धा पाठ पाहिजे. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 341 आणि 10चा घन किती, 10चा घन 1000. अशा पद्धतीने जर तुमचं पाठ राहिलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला असेल घन आणि घनमूळ शोधा तर तुमचं उत्तर लगेचच निघणार. चला इकडे बघा, तुम्ही जर आता ऑप्शन नुसार गेले, ओके, तुम्हाला जर माहित नसेल, तुम्ही जर ऑप्शन नुसार गेले तर तुम्हाला या ऑप्शन मध्ये जाण्याची, ऑप्शन नुसार जर तुम्ही जात असाल तर फक्त शेवटचे डिजिट असतात ना, यांचं तुम्ही फक्त गुणाकार करा. म्हणजेच काय, तुम्ही 6 गुणिले 6 जर केले तर उत्तर तुमचं फर्स्ट डिजिट युनिट जे आपलं युनिट डिजिट असतं त्याचं उत्तर किती येणार, 6 × 6 6. या 6ला तुम्ही परत 6ने जर मल्टिप्लाय केलं तर त्याचं उत्तर येणार 6. म्हणजेच काय, तुमचे हे कुठला आपलं युनिट प्लेस आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, म्हणजेच काय, तुमचं ऑप्शन 1 हे रॉंग येणार. आता इकडे बघा, या 7ला 7ने तुम्ही मल्टिप्लाय करा, किती होणार, 49 येणार. ओके, 9 युनिट प्लेस राहिलं.
आता 9 ला परत 7 ने आपण मल्टिप्लाय करायचे. म्हणजेच काय, आपल्याला घन संख्या घ्यायची. म्हणजे काय, कुठल्याही संख्येच्या गुणाकारात 3 वेळेस तीच संख्या घेणे. म्हणजे जर एक्झाम्पल 3चा जर तुम्हाला घन विचारला असेल, तुम्हाला 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे तुम्हाला 3 वेळेस ते लिहावं लागेल. म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये त्याला क्यूब म्हणतात. ओके. आता इकडे बघा, 7 नाम 63 म्हणजेच काय, 3 तुमच्या युनिट प्लेसला आले. म्हणजेच काय, इथं तुमचं मॅच होतंय. म्हणजे तुमचं ऑप्शन जे 17 आहे ते करेक्ट असण्याची शक्यता जास्त आहे. पण आपण पुढचे सुद्धा बघू शकतो ऑप्शन चेक करून की बरोबर आन्सर आहे ते. चला, 19 मध्ये 9 गुणिले 9 किती झाले, 81. ओके. परत 9 गुणिला 1 केलं तर तुमचं 9 आन्सर येणार. म्हणजेच काय, इकडे 3 आहे युनिट प्लेसला, म्हणजे उत्तर चुकीचं आहे. इकडे 3 गुणिला 3 गुणिले किती, 9. 9 गुणिला 3 केलं तर किती येणार, 27. म्हणजेच काय, तुमचं जर लक्षात आलं असेल, जर तुम्हाला येत नसेल घनमूळ काढायचं, लवकरात लवकर तुम्ही फक्त युनिट प्लेसचे मल्टिप्लिकेशन करा आणि डायरेक्ट तुम्हाला उत्तर निघेल. जर तुम्हाला येत असेल ऑलरेडी 17चा स्क्वेअर काय आहे, 17चा स्क्वेअर 289 आहे. त्या 289ला तुम्ही जर 17ने जर मल्टिप्लाय केलं त्याचे उत्तर येणार ते 4913 येणार. ओके. तर अशा पद्धतीने असं सुद्धा आपण या पद्धतीने थोडं फाईन करू शकता. किंवा तुम्हाला जर करायचं असेल 17 गुणिला 17 गुणिला 17, जरी असं तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचं जे उत्तर येणार आहे 4913 हे करेक्ट आन्सर येणार आहे. म्हणजेच काय, तुमचं ऑप्शन बी हे राईट आन्सर आलेलं आहे. ओके. चला, 21 नंबरचा क्वेश्चन बघून घेऊ. हे तोपर्यंत मी रब करून टाकतो. तुम्ही प्रिव्हियस लेक्चर म्हणजे आपल्या या लेक्चरमध्ये जस्ट मागं जाऊन सुद्धा बघू शकता कुठल्या पद्धतीने आपण केलेलं आहे. चला, हे बघा, आता इथे बघा 49 भागाकारात 0.07 म्हणजे काय, दशांश चिन्हाचा भागाकार दिलेला आहे. त्या भागाकार तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा मांडू शकता. 49 भागाकारात 0.07. जर तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल तर सांगू इच्छितो, ह्या पद्धतीने जर तुम्हाला कुठल्याही एक तर वरती दशांश चिन्हामध्ये तुम्हाला प्रश्न आला असेल किंवा भागाकारात जर तसा प्रश्न आला असेल तर करायचं काय, हे दोघं संख्या तुम्हाला इक्वल करायचे असतात. म्हणजेच काय, समान करायचे असतात. समान म्हणजेच काय, आता इथं पॉईंट जे आपलं जे पॉईंट सिस्टीम आहे ती 2 घर सोडून मागे आहे. ओके. तर आपल्याला ती ह्या 49च्या लेवलला आणायची. म्हणजेच काय, तुम्ही जर हा पॉईंट काढला तर 49, ओके, जेवढं तुम्ही पॉईंट काढाल तेवढं तुम्हाला इकडे शून्य द्यावं लागतील. म्हणजेच काय, तुमचं खाली 7 राहील. ओके. तुम्ही जर हे सॉल्व्ह केलं, डायरेक्ट 7ने भाग दिला, 7 7 49, हे 0 जसा तसा 0 तसा. म्हणजेच काय, तुमचं 700 उत्तर हे डायरेक्ट येणार आहे. म्हणजेच काय, तुमचं जर ऑप्शनमध्ये 700 उत्तर आहे का कुठे बघा, 0.7 नाही, 70 7 ऑप्शन 4 तुमचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. तुम्हाला काय सांगायचे मला, सुरुवातीला बघा इकडे लक्ष द्या, ज्या दशांश चिन्हामध्ये ज्या संख्या दिलेल्या असतात त्यांना आपल्याला काय करायचं असतं, इक्वल म्हणजे काय, समान. दोघं संख्या समान करून घ्याव्या लागतात. कसं आहे, इकडे बघा इथं पॉईंट नाही पण इथं ऑलरेडी पॉईंट आहे. म्हणजेच काय, तुम्ही जेवढे घर, ओके, जेवढे घर तुम्ही इकडं पॉईंट नंतर असतात तेवढे घरांचे आपण शून्य म्हणून वरच्या घरात आपण ऍड करतो आणि इकडे जे घर असतात पॉईंटमध्ये ते आपण रिमूव्ह करून टाकतो, मग त्यांना काढून टाकतो. अशा पद्धतीने आपलं आलं होतं 49,000 भागेकारात 7. म्हणजेच काय, तुम्ही जर भागाकार केला तर तुमचं उत्तर हे 700 आलेलं आहे. ओके. तर तुम्हाला समजलं असेल. लगेच आपण 22 नंबरच्या क्वेश्चनकडे वळूया. 8, 12 व 15 यांचा लसावी काढा. लवकरच आपलं लसावी आणि मसावीवरती आपण लेक्चर घेऊन येणार आहोत. बऱ्याचशा मित्रांची किंवा विद्यार्थ्यांची कमेंट मला आलेली की एलसीएम स्टार्ट करा. तर तुमच्या डिमांडनुसार आपण लगेचच तुम्हाला एलसीएम आणि एचसीएफ आपण 1-2 दिवसात लगेचच आपण घेऊन येणार आहोत आणि लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा ते बघायला भेटणार आहे लेक्चर. ओके. चला, 8, 12 व 15 यांचा लसावी काढा. जर तुम्हाला माहिती असेल लसावी म्हणजेच काय आणि मसावी म्हणजेच काय, लघुत्तम. ओके. लसावी म्हणजेच काय, तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी लसावी आणि मसावीची. ओके. हे अगोदर मी रब करून टाकतो, तुमचं झालं असेल तर. चला, लसावी आणि मसावी इकडे बघा, लसावी आणि मसावी याच्यात काय लक्षात ठेवायचं, हा ल आणि अम्म. ओके.
लसावी म्हणजेच काय, जे उत्तर असतात ना ती तुमची मोठी संख्या असते. म्हणजे दिलेल्या तुमच्या प्रश्नामध्ये लहान संख्या असतात, त्यात तुम्हाला उत्तर मोठं शोधायचं असतं. आणि मसाई म्हणजे काय असतं, लहान उत्तर आहे तुमचं करेक्ट आन्सर असतं. लहान संख्या तुम्हाला प्रश्नामध्ये मोठ्या संख्या दिलेल्या असतात आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला लहान संख्या शोधायची असते. म्हणजेच काय, लसावी तुम्हाला प्रश्न आला की लक्षात ठेवायचं की लसावी काढताना दिलेल्या संख्यांपेक्षा उत्तर त्याचं मोठी संख्या असते. मसावी जर तुम्हाला विचारलं असेल मसावी काढताना दिलेल्या संख्या दिलेल्या असतील तर ते उत्तर काढताना लक्षात ठेवायचे की आपल्याला लहान संख्येचं उत्तर यायला पाहिजे. ओके, तर अशाच पद्धतीने बघा इकडं 8, 12 व 15 यांचा लसावी काढा. म्हणजेच काय, या संख्यांपेक्षा तुम्हाला मोठी संख्या काढायची. या संख्यांपेक्षा मोठी म्हणजेच काय, 8, 12 आणि 15. ओके, आता म्हणजे याचं काय करायचं, लसावीचं काय करायचं. या अशा 3 संख्या आहेत की तिघ संख्येने जे ऑप्शन मध्ये दिलेल्या संख्या त्यांना प्रत्येकाला भाग जायला पाहिजे. म्हणजेच काय, ती संख्या तुमच्या 8च्या टेबलमध्ये यायला पाहिजे, 12च्या टेबलमध्ये यायला पाहिजे आणि 15च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. म्हणजेच काय, नुसतं 8च्या टेबल म्हणजे 8 10 80 म्हणजे 8 10 80 पर्यंतच नव्हे तर तिथून तो अनंतपर्यंत असतो. ओके, तर त्या असल्या कुठल्या संख्या आहेत की त्याच्यामध्ये 8, 12 आणि 15 त्या संख्येला भाग जाऊ शकतो. चला आपण चेक करून घेऊया. समजा आपण 150 इकडे घेतलं म्हणजे 150 घेतलं, 150ला तुमचा 8ने भाग जातो का, चेक करा. ओके, जर तुम्हाला डायरेक्ट येत नसेल तुम्ही या पद्धतीने सुद्धा चेक करू शकता, डायरेक्ट देऊ शकता. 15 1 15 गेला भाग, 12 1 12, 12 2 किती होतात 24, इथं 30 जात नाही भाग. म्हणजेच काय, तुमची 150 ही संख्या चुकीची आहे. चला 240 भागीला 8, 240 भागीला 8, 15 240 भागाकारात 8. ओके, 8 त्रिक 24 गेलं उत्तर. इकडं 12 लिहा, सॉरी इकडं 15 लिहा. ओके, 12 2 24 गेलं उत्तर. 15 1 15. ओके, इथे किती उरले, 5 आणि 4 9, 15 1 9. म्हणजेच काय, तुमचं ह्या तिघ संख्यांना 240ला पूर्णपणे भाग गेलेला आहे. म्हणजेच काय, 8, 12 व 15 या संख्यांचा लसावी जो आहे तुमचा 240 उत्तर बरोबर आहे. आपण लवकरच लसावी आणि मसावीवरती लेक्चर्स घेऊन येणार आहोत. म्हणजेच काय, तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा होईल आणि परीक्षेत तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. ओके, चला आपण लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आपण एकूण 25 घेणार आहोत. इकडे जवळजवळ आपले 8 ते 9 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. अजून भरपूर प्रश्न बाकी आहेत, तर आपण लवकरात लवकर प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया. ओके, चला इकडे बघा. 23 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला त्या परीक्षेत कुठल्या, पिंपरी चिंचवड पोलीस शिपाईमध्ये 6 संख्यांची सरासरी. ओके, 6 संख्येची सरासरी 64.5 आहे. 7वी संख्या 96 असल्यास, 7वी संख्या 96 असल्यास, लक्ष द्या, 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. 7वी संख्या 96 असल्यास सर्व 7 संख्यांची सरासरी किती. प्रश्न बघा, 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. 7वी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती. ऑप्शन 1 होतं तुम्हाला 65.5, ऑप्शन 2 68, ऑप्शन 3 68.5, ऑप्शन 4 69. ओके, तर अशा प्रश्नांमध्ये काय करायचं असतं, जे तुम्हाला विचारलंय पहिल्या 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. म्हणजेच काय, 6 गुणिला तुम्ही डायरेक्ट 64.5 करा. ओके, म्हणजे तुमचं जे उत्तर येईल ते 387 असणार आहे. तुम्ही करून बघा. परत आपल्याला 7वी संख्या विचारली. म्हणजेच काय, 7वी संख्या तुमची किती आहे, 96 आहे. ओके,
तर 7 संख्यांची सरासरी विचारली. आता आपल्याकडे जी निघाली आहे ती आपली 387, 6 संख्यांची सरासरी आहे. म्हणजेच काय, 7वी संख्या आपण या 387 मध्ये ऍड करायची की ते 96. ओके, तुम्ही जर ऍड केली तर तुमचं उत्तर आहे 483, बरोबर आहे. आता काय, ही आपले 7 संख्यांची ही एकूण टोटल झाली. तर आपल्याला सरासरी काढायची. म्हणजेच काय, या 483ला जर तुम्ही भागाकारात 7 केले म्हणजे 7 आपली 7 संख्यांची सरासरी आपल्याला प्रश्न विचारला आहे. जर तुम्ही उत्तर काढलं तर तुमचं उत्तर येणार आहे 59. म्हणजेच काय, तुमचं ऑप्शन 4 हे उत्तर करेक्ट असणार आहे. ओके, चला लगेच दुसरा प्रश्न बघू आपण. लक्ष द्या इकडं. क्वेश्चन नंबर आहे तुमचा 24 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला परीक्षेत. ओके, लिहून घेऊ इकडे लगेच. एका वर्तुळाची प्रश्न बघा. एका वर्तुळाची त्रिज्या, ओके, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? ऑप्शन ए होतं तुम्हाला 196 चौसेमी सेंटीमीटर. ऑप्शन 2 होतं तुम्हाला 616 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन 3 दिले तुम्हाला 166 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन 4 दिले तुम्हाला 696 चौरस सेंटीमीटर. प्रश्न बघा. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? यात तुम्हाला वर्तुळाचे क्षेत्रफळ तुम्हाला फॉर्म्युला लक्षात पाहिजे. तो फॉर्म्युला कसा आहे तुम्हाला त्याच्या सुद्धा आपण लेक्चर घेऊ. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला असा प्रश्न आला असेल, वर्तुळाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला बघा काय असतो. वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ, ओके, याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2 पाय आर स्क्वेअर. म्हणजेच काय, पायची किंमत तुम्हाला माहिती आहे 22 भागाकारात 7, किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता 3.14 ही अनंतपर्यंत आहे. ओके, तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या फॉर्म्युल्यात ती व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजेच काय, पाय तुमचा 22 भागाकारात 7 गुणिला आर किती तुमचा बघा 14 गुणिला 14 म्हणजेच काय 2 वेळेस आहे स्क्वेअर आहे. 7 दून 14 म्हणजेच काय 44 गुणिला 14. जर तुम्ही उत्तर सॉल्व केलं, ओके, 44 गुणिले 14 तुम्ही उत्तर सॉल्व केलं तर तुमचं जे उत्तर येणार आहे 616 चौरस सेंटीमीटर. बघा ऑप्शन मध्ये कुठे 196 चुकलं. ऑप्शन 2 नंबर हे तुमचं राईट आन्सर आहे. तर अशा पद्धतीने हे जे वर्तुळ असतील किंवा त्रिकोण असतील किंवा आयत असेल किंवा चौरस असेल किंवा तुमचे घन असतील, ओके, शंकू, याच्यावर हे तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजेत. परिमिती कसं काढतात, क्षेत्रफळ कसं काढतात, हे त्रिज्या कसं काढतात, बाजू कसं फाइंड करतात, कोण कसं फाइंड करतात, हे सुद्धा आपण घेऊ. स्पेशलमध्ये एक लेक्चर याच्यावर सुद्धा होईल. पण तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचं वर्तुळाचे क्षेत्रफळ तुम्हाला विचारलेलं याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युला आपला पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 22/7 असते किंवा 3.14 असते. तुम्ही या फॉर्म्युल्यात फक्त व्हॅल्यू पुट केली 22 भागाकारात 7 गुणिला आरचा स्क्वेअर म्हणजे काय 14 गुणिले 14 आपल्याला त्रिज्या इकडे दिलेली होती आणि त्याचे उत्तर निघाले ते 616 आहे तुमचं उत्तर आलेलं आहे. ओके, चला दुसरा क्वेश्चन बघू. दुसरा क्वेश्चन होता तुमचा, दुसरा क्वेश्चन बघा. एक काम ओके, एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात. 20 दिवसात करतात. ओके, तर
तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील? प्रश्न बघा, एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात, तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील? ऑप्शन ए आहे तुम्हाला 18, ऑप्शन 2 नंबर आहे तुम्हाला 16, ऑप्शन 3 आहे 15, ऑप्शन 4 आहे 12. प्रश्न बघा, एक काम 12 माणसे 20 दिवसात एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात, तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील? यात काही लॉजिक लावायचे काम नाही. जी वरती दिलेली संख्या असते 12 गुणिला 20, डायरेक्ट दिलेले तुम्हाला विचारलेलं 15, याचे तुम्हाला भागाकारात टाकून द्यायचे, तुमचं उत्तर निघेल. तुमचं प्रश्न उत्तर असणार आहे 5 त्रिक 15, 5 चौक 20, 3 एक 3, 3 चौक 12, म्हणजेच काय तुमचं 16 उत्तर आहे डायरेक्ट आलेलं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, यात काही लॉजिक नाही आहे. ओके, चला लगेच दुसरा क्वेश्चन बघू. दुसरा क्वेश्चन बघून घेऊ. चला, क्वेश्चन नंबर आहे तुमचा 46 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, सोपे क्वेश्चन आपण काही इकडे घेत नाही आहोत बेरीज बाकीचे, कारण कसं आहे तुम्हाला ते ऑलरेडी येतात. जे तुम्हाला येत नसतील असेच क्वेश्चन आपण इकडे घेतोय. क्वेश्चन नंबर 46 बघा, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? ऑप्शन ए बघा 6, ऑप्शन 2 7, ऑप्शन 3 2, ऑप्शन 4 3. सर्वात अगोदर मूळ संख्या कुठल्या आहेत? तुम्हाला जर मूळ संख्या माहीत असतील तर तुम्हाला हा प्रश्न अवघड जाणार नाही. त्यात तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या मूळ संख्या कुठल्या आहेत जर तुम्हाला माहीत असतील. 2 3 5 7 11 13 17 19 23 29. ओके, या 2 पासून सुरू होतात 100 पर्यंत एकूण तुमच्या मूळ संख्या आहेत 25. ओके, तर बघा खालीलपैकी कोणती तुमची मूळ संख्या नाही? तुम्हाला डायरेक्ट उत्तर सापडून ज्या 2 ऑप्शन मध्ये आहे म्हणजे मूळ संख्या आहे. 3 बघा ऑप्शन 4 मध्ये, 5 नाही तर ऑप्शन 7 ऑलरेडी आहे, म्हणजेच काय 6 ही तुमची मूळ संख्या नाही, तुमचं उत्तर डायरेक्ट आलेलं आहे. ओके, चला दुसरा क्वेश्चन बघू लगेच 47 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन कडे बघा. दसादसे म्हणजे काय? दर साल दर शेकडा. दसादसे दर साल दर शेकडा 5% दराने 5% दराने 3 वर्षासाठी. ओके, 5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपये. 1500 रुपये. ओके, इकडे लिहितो 1500 रुपये चे 1500 रुपयाचे सरळ व्याज किती होईल? क्वेश्चन बघा. दर साल दर शेकडा 5% दराने 3 वर्षाचे 1500 रुपयाचे सरळ व्याज किती होईल? ऑप्शन मध्ये दिलं होतं तुम्हाला 210 रुपये, ऑप्शन 2 होता 215 रुपये, ऑप्शन 3 दिलं होतं तुम्हाला 225 रुपये, ऑप्शन 4 होतं तुम्हाला 250 रुपये. ओके, क्वेश्चन बघा तुम्हाला आले सरळ व्याज होते. हा प्रश्न आलेला आहे. दर साल दर शेकडा 5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयाचे सरळ व्याज किती होईल? ऑप्शन दिले तुम्हाला 210, 215, 225 आणि 250. जर तुम्हाला माहिती असेल सरळ व्याज कसं काढायचं, सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे तुमचा सरळ व्याज म गुणिला द गुणाकारात क भागाकारात 100 म्हणजे काय मुद्दल दर आणि कर. ओके, तर आपले जे मुद्दल आहे तिकडे दिलेले किती बघा 1500 रुपये. दर तुम्हाला दिला आहे 5% आणि तुम्हाला मुदत दिली आहे ती किती 3 वर्ष आहे, म्हणजेच काय भागाकारात 100. तुम्ही जर डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये टाकून जर प्रश्न सॉल्व्ह केला तर तुमचं उत्तर काय येणार? चला सॉल्व्ह करून घेऊ.
हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजेच काय खाली कुठली संख्या राहिली नाही. 15 गुणिला 5 गुणिला 3. ओके, तुम्ही जर उत्तर सॉल्व केलंय, ओके, तुम्ही जर उत्तर सॉल्व केलं, तुमचं जे उत्तर येणार ते डायरेक्ट 225 हे तुमचं राईट आन्सर येणार आहे. म्हणजेच काय 15 5 75, 75 गुणिला 3 केलं तुमचं 225 उत्तर हे करेक्ट असणार आहे. ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन ए 210 आहे, आन्सर चुकलेला आहे. ऑप्शन 2 बघा 215, ऑप्शन 2चा चुकलेला आहे. ऑप्शन 3 बघा 225 हे आन्सर करेक्ट आहे. तर अशा पद्धतीने तुमचे 225 हे उत्तर बरोबर आलेलं आहे. ओके, चला लगेच एक 57 नंबरचा क्वेश्चन बघून घेऊ आपण, वेळ न घालवता, कारण वेळ भरपूर प्रश्न आपल्या अजून सॉल्व करायचे बाकी. तर मित्रांनो बघा, इकडे आपण क्वेश्चन केलं आहे 57 नंबरचा. ज्याप्रमाणे बघा सी हा 3 नंबरला आहे, त्याचप्रमाणे ई हा तुमचा 5 नंबरला आहे. तर आपल्याला फाइंड करायचे एच किती नंबरला आहे. तर इकडे बघा 3चा स्क्वेअर किती आला आहे, 27 आला आहे. ईचा स्क्वेअर आला आहे आपला 5 नंबरचा 125. म्हणजेच काय, जो आपला 8 आहे, ओके, एच आपल्याला फाइंड करायचं होतं. तर एचचा जो नंबर आहे तो 8 आहे. तुम्ही 8चा क्यूब काढला तर तुमचं उत्तर येणार आहे 512. म्हणजेच काय, तुमच्या ऑप्शनमध्ये जर 512 ऑप्शन असेल तर तुमचं करेक्ट आन्सर असणार. ओके, चला तर आपण लगेचच एक 2 क्वेश्चन घेणार आहोत. शेवटचे 2 क्वेश्चन आपले राहिलेले आहेत या क्वेश्चन पेपरमध्ये. पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई आयुक्तालय, ओके, यातला 19 नोव्हेंबर 2021 रोजी झालेला पेपर, त्यातले आपण एक शेवटचे 2 क्वेश्चन घेणार आहोत. बुद्धिमत्ता चाचणी आणि गणितचे क्वेश्चन बघा कसा होता. 825 चे 4% म्हणजे किती? ओके, लक्ष द्या इकडं. 825 ते 4% म्हणजे किती? जर तुम्हाला प्रश्न येत असेल तर तुम्ही सॉल्व करायला लागून जा, कारण तुमचं जे उत्तर असणार ते करेक्ट असणार किंवा चुकीचं असणार आहे. पण मी इकडे तुम्हाला तोच क्वेश्चन सॉल्व करून देणार आहे, त्याच्यासोबत तुम्ही माझा आन्सर मॅच करून बघा. म्हणजेच काय, तुमचं आन्सर जर बरोबर आले असेल माझ्या आन्सरसोबत ते करेक्ट आन्सर असणार. चला ऑप्शन ए मध्ये बघा. ऑप्शन 1 दिला आहे तुम्हाला 32, ऑप्शन 2 दिला आहे 33, ऑप्शन 3 दिला आहे 34, ऑप्शन 4 दिला आहे तुम्हाला 35. ओके, आणि त्यातलाच एक दुसरा क्वेश्चन आपण घेऊन घेऊ. घड्याळाचा, ओके, घड्याळाचा तास काटा, घड्याळाचा तास काटा एका तासात घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो? प्रश्न बघा, घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो? ऑप्शन 1 होता तुमचं 30 अंश, ऑप्शन 2 दिले तुम्हाला 45 अंश, ऑप्शन 3 दिले तुम्हाला 60 अंश, ऑप्शन 4 दिले तुम्हाला 90 अंश. ओके, तर अशा पद्धतीने आपण दोघं प्रश्न इकडे लिहून घेतलेले आहेत. आता आपल्याला उत्तर काढायचं आहे. 845 चे 4% म्हणजेच किती? तर हा तुम्हाला शेकडेवारीचा प्रश्न आहे. जर तुम्ही शेकडेवारी चॅप्टर आपला बघितला नसेल तुम्ही जरूर बघून घ्या, कारण कसं आहे तुम्हाला पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला प्रश्न सॉल्व करायला काही प्रॉब्लेम असणार नाही नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, चला क्वेश्चन सॉल्व करून घ्या. सुरुवातीला जे चे दिसतोय की नाही, ह्या चे, ओके, म्हणजेच काय, चे, चा आणि ची, चा, ची, चे किंवा चा अशा टाईपची कुठली टर्म असेल तर त्यात तुम्ही गुणाकार समजावे. सुरुवातीला पहिली टर्म काय, 825 चे 4% म्हणजेच किती? चे, चा, ची, चा हे काही कुठली टर्म असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गुणाकार घ्यावे. म्हणजेच काय, 825 गुणाकारात 4%, ज्या ठिकाणी पर्सेंटेजचं चिन्ह असेल त्यात समजावे की त्या संख्येचा खाली नेहमी तुमचा 100 असतो. तर आपण इकडे बघू, 825 गुणाकारात 4 भागाकारात 100 म्हणजेच काय, तुम्ही जर हा प्रश्न सॉल्व केला, ओके, तुम्ही जर हा प्रश्न सॉल्व केला तर तुमचं उत्तर डायरेक्ट निघणार आहे 33. बघा बरं, माझ्या उत्तरासोबत तुमचं प्रश्न उत्तर मॅच होत आहे का? जर तुमचं उत्तर मॅच होत असेल तर तुमचं उत्तर राईट आन्सर आहे. ओके, चला 2 नंबरचा क्वेश्चन बघा. घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो? जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही उत्तर काढा, आणि जर माहीत नसेल तर मी इकडे तुम्हाला शिकवतोच आहे. ओके, सुरुवातीला जर तुम्हाला माहीत काय असणं काय आवश्यक आहे, घड्याळाचा 12 पासून ते 12 पर्यंत 360 अंशाचा पूर्ण एक सर्कल असतो. त्यात एका तासामध्ये, ओके,
एका तासामध्ये 30 अंशाचा पूर्ण गॅप असतो. म्हणजे काय 12 ते 1 मध्ये याच्यात जे 5 सेक्शन असतात त्या प्रत्येक सेक्शनमध्ये तुमचा 6 डिग्रीचा अँगल असतो. म्हणजेच काय तुमचं विचारलं होतं इकडं एका तासात तास काटा म्हणजेच काय तास काटा फक्त हा एका तासामध्ये फक्त एक घर जातो फक्त. ओके म्हणजे काय एवढं जाणार. पण तुमचा मिनिट काटा पूर्ण 360 डिग्रीचा राऊंड पूर्ण मारून येतो. आणि जो सेकंड काटा असतो तो प्रत्येक मिनिटाला एक राऊंड पूर्ण मारत असतो. म्हणजेच काय घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो तर अशा पद्धतीने 30 अंश फिरतो. तुमचं उत्तर जर 30 अंश आले असेल तर तुमचं करेक्ट आन्सर असणार. ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं पिंपरी चिंचवड शिपाई आयुक्तालय पोलीस भरतीचा जो पेपर आला होता 19 नोव्हेंबर 2021ला तो आपण सॉल्व्ह करून घेतला आहे. इथं बुद्धिमत्ता असणारे गणितचे क्वेश्चन बाकीचे क्वेश्चन तुम्हाला येतच असतील. त्यात तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची गरज नाही. पण वाचन तुमचं महत्त्वाचं आहे. इथे तुम्हाला प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे. ओके तर आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण इथं सॉल्व्ह करून घेत आहोत. आणि जे मित्र आत्ताच जॉईन झाले असतील आपल्या लेक्चरला तर त्यांनी सर्वात अगोदर तुम्ही बागुल इन्स्टिट्यूटला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी पहिल्यापासून बघतायत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलंच आहे. तुम्ही आता लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त आपलं चॅनल शेअर करा. म्हणजेच काय जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या चॅनलला जुळतील तेवढे जास्तीत जास्त आम्हाला सुद्धा तुम्हाला शिकवायला खूप आनंद होईल. म्हणजेच काय नवीन टॉपिक आम्हाला सुद्धा तुमच्याकडून समजतं की कुठला टॉपिक घ्यायचा नाही ते सुद्धा आम्हाला कळेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न आमचा राहील. तर अशा पद्धतीने मी शास्त्री सर बागुल इन्स्टिट्यूटमधून तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा आणि काळजी घ्या.